नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया, ज्याचे नाव आहे रुमाल उचलणे। मातांचे 2 गट करा आणि त्यांना समोरासमोर उभे करा। प्रत्येक जोडीमध्ये काही अंतर ठेवून रुमाल किंवा एखादी वस्तू ठेवा। आता दोन्ही गट एकमेकांसमोर तोड करून उभे राहतील। लीडर मातेने 1 2 3 बोलल्यावर रुमाल उचलायचा आहे। जी माता सर्वात आधी रुमाल उचलेल ती विजेती असेल। ज्या मातांना मदतीची गरज आहे अशा मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। मुलांची त्वचा मोठ्यांच्या त्वचेपेक्षा जास्त मऊ आणि नाजूक असते। यामुळेच थंडीत मुलांची त्वचा जास्त कोरडी दिसते। थंडीत मुलांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। थंड हवेपासून बचाव। थंड हवा कोरडी असते, त्यामुळे बाळाची त्वचा लवकर कोरडी पडू शकते। म्हणून बाळाला बाहेर घेऊन जाताना त्याला उबदार आणि पूर्ण कपडे घाला। तसेच बाळाची त्वचा मऊ ठेवण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर हलकं क्रीम लावा। नारळाच्या तेलाने मालिश करा। नारळाचे तेल हे बाळाची त्वचा आणि थंड हवा यांच्यात सुरक्षेचे काम करते। दुपारच्या वेळी बाळाला तेल लावून थोडा वेळ उन्हात बसवा, जेणेकरून तेल शरीरात व्यवस्थित मुरेल। पुरेसे पाणी प्या। थंडीच्या दिवसात मुले शक्यतो पाणी पिणे टाळतात, ज्यामुळे त्यांचे ओठ सुकायला सुरुवात होते। यापासून वाचण्यासाठी मुलांना पुरेसे पाणी जरूर पाजा। मुलांना आंघोळीऐवजी स्वच्छ कपड्याने पुसून घ्या। थंडीत दररोज मुलांना आंघोळ घालणे थोडे अवघड जाते, त्यामुळे कोमट पाण्यात डेटॉल टाकून स्वच्छ कपडा ओला करून मुलांना पुसून घ्या आणि त्यांना चांगल्या प्रकारे तयार करा। मुलांना पुसताना घराचा दरवाजा बंद ठेवा, जेणेकरून थंड हवा मुलांना लागणार नाही। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, सर्व माता पाळीपाळीने सांगतील। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या खेळामधून मुलं आपल्या आसपासच्या वस्तूंच्या आकृती किंवा आकारांमध्ये समानता आणि वेगळेपणा ओळखायला शिकतात। मुलांना एक कप दाखवा, त्यानंतर दुसरा कप दाखवा। दोन्ही कप सारख्याच आकाराचे आहेत हे सांगा। मुलांना एकावर एक ब्लॉक ठेवून टॉवर कसा बनवायचा ते शिकवा। त्यांना टॉवर बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या। मुलांना क्रेयॉनने कागदावर गोल कसा काढायचा ते दाखवा। मग त्यांनाही क्रेयॉनने गोल काढण्यासाठी प्रोत्साहन द्या। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या आणि हसत खेळत रहा। नमस्कार।